वसईमध्ये एका इमारतीचा रिफ्युजी एरियाचा काही भाग कोसळला आणि पार्किंगमधल्या 6 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। वसईच्या पश्चिमेकडील अग्रवाल परिसरात ही घटना घडली आहे। अग्रवाल परिसरातील गोम्स गार्डन या 9 मजली इमारतीचा रिफ्युजी एरियाचा सज्जा रविवारी संध्याकाळी 7च्या सुमारास खाली कोसळला आणि त्याच दरम्यान पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 6 गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार रिफ्युजी एरियाचा सज्जा अचानक खाली कोसळला। त्यावेळी खाली पार्किंगमध्ये अनेक वाहनं उभी होती। कोसळलेल्या कॉन्क्रीट आणि मलब्यामुळे 6 गाड्यांचं पूर्णपणे नुकसान झाले। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। 9 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या रिफ्युजी एरियाचा सज्जा कोसळल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेचा प्रश्न आता उपस्थित झालाय। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आहे। तर माझं नाव सिमियन डेपेना आहे। मी गोम्स गार्डन सोसायटीमध्ये राहतो। ही बिल्डिंग 9 वर्षाची बिल्डिंग आहे आणि आज पावसामध्ये ही जे पाठीमागे जे धक्का आहे रिफ्युजी एरियाचा ते पडलं आणि जे खाली 6-7 स्कूटर आहेत ते सगळे डॅमेज झाले आहेत। म्हणजे लहान नाही, म्हणजे एकदमच फुलच डॅमेज झाले आहेत। काहींचे टायर निघाले आहेत, काहींचे फुल ब्रेक झाले गाडी। ठीक आहे। बिल्डिंगचं नाव काय आणि किती पुराणी बिल्डिंग आहे? ही बिल्डिंग गोम्स गार्डन बिल्डिंग आहे। फक्त 9 वर्ष आहेत बिल्डिंगला। मी सगळ्यात पहिले इकडे शिफ्ट झालो होतो 2017मध्ये। तर काय वाटतं लापरवाही काय म्हणतात? मला वाटतं याचं तुटफट्टे काम केलं आहे, कारण तुम्ही बघितलं ना, म्हणजे सगळ्याकडे लिकेज आहे, क्रॅक्स आहेत, एकदम बेकार काम केलं इकडे बिल्डरनी। कुठलं नाव काय बिल्डरचं? आपल्या बिल्डरचं नाव आहे जुडिथ बिल्डर्स, वसईतलेच आहेत ते। मेरा नाम राहुल पांडे है। मैं इस बिल्डिंग में लास्ट 1.5 साल से रह रहा हूँ और आज अचानक अभी इतना ज़ोर से तूफान आया था कि नीचे सडनली एक ज़ोर से आवाज़ आई, तो सब ने सोचा कि कुछ ट्रांसफार्मर गिरा रहेगा, बट इतनी ज़्यादा ज़ोर की आवाज़ थी कि सब ने जब देखा तो पीछे का वॉल जो था बालकनी का रेफ्यूजी एरिया का वो नीचे गिरा था और उसकी वजह से बहुत सारी गाड़ियाँ यहाँ पे डैमेज हो गई है। लेकिन दिक्कत ये है कि अभी ये सब काम बिल्डर्स की वजह से, भी बिल्डिंग 9 साल ही पुराना है, तो सामने भी बिल्डर वो 2 बिल्डिंग्स और बना रहे हैं। अभी बिल्डर्स अपने मनमानी के चक्कर में और अपना सस्ता प्रोजेक्ट बेचने के चक्कर में ब्लॉक्स का काम करते हैं। ब्लॉक्स में सीमेंट लगाते नहीं, अच्छा से काम होता नहीं है। बस अच्छी बात यह है कि यहाँ पे कोई आदमी नहीं था, अगर शायद कोई इंसान रहता तो कितना बड़ा वहाँ पे प्रॉब्लम क्रिएट होता था। तो कोई बड़ी गाड़ियाँ भी नहीं थी, 6-7 टू व्हीलर्स डैमेज हुई है। अभी ये लापरवाही का जो कारण है, अभी इसका भरपाई कौन करेगा? अभी बिल्डर के पास जाएंगे कि किसको हम बोलने जाएंगे?